भाजपने राहुल गांधींविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे, खास करून त्यांच्या अमेरिकेतील वक्तव्यावर. राहुल गांधींनी आरक्षण संपवण्याच्या संदर्भात चर्चा केली, ज्यामुळे भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अमेरिकेत झालेल्या वक्तव्यावर भाजपची प्रतिक्रिया आली असून राहुल गांधींच्या आरक्षणविरोधी बोलण्यावर भाजपने जोरदार आक्षेप घेतला आहे. अमेरिकेत जाऊन त्यांनी आरक्षण संपवण्याबाबत चर्चा केल्याने भाजपने त्यांना भारतीय लोकशाहीसाठी धोका म्हणून वर्णन केले आहे. भाजपने आरोप केला आहे की राहुल गांधी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताबद्दल खोट्या बातम्या पसरवत आहेत. त्यांच्या मते यामुळे भारताची बदनामी होत आहे आणि आंतरराष्ट्रीय शक्तींशी हातमिळवणी करून संविधानाला धक्का पोहोचवण्याचा त्यांचा अजेंडा आहे. भाजपने विचारले आहे की राहुल गांधींना आरक्षण हटवण्याचा अधिकार कोणत्या आधारे आहे. यावर भाजपने जोरदार प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. भाजपने राहुल गांधींविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी कोल्हापुरात राहुल गांधींना काळे झेंडे दाखवून विरोध दर्शवला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आरक्षण वाचवा, राहुल गांधींना थांबवा अशा घोषणा दिल्या. भाजपच्या नेत्यांनी म्हटलं आहे की राहुल गांधींचा खोटेपणा आता अवघड झाला आहे आणि लोक आता त्यांच्या चालीमध्ये फसणार नाहीत. भाजपने ठरवले आहे की ते त्यांच्या विरोधात पुढे जाऊन जनतेच्या मनात जागरूकता निर्माण करणार आहेत. भाजपचा हा आक्रमक दृष्टिकोन राहुल गांधींवर आणखी दबाव निर्माण करू शकतो, ज्यामुळे पुढील राजकारणात नवे वळण येण्याची शक्यता आहे.